संघ राज्य संबंध भाग 11 कायदेविषयक 244 ते 55 कलम, प्रशासकीय कलम 256 ते 63, तर वित्तीय 268 ते 93 कलममध्ये आहे. कायदेविषयक संबंध 245 ते 55 मध्ये 245 कायदेविषयक संबंध संसद व राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याचा विस्तार यामध्ये होतो. संसद भारतीय राज्य क्षेत्रासाठी कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते, संसद कायदे करू शकते, आणि राज्य विधिमंडळाच्या राज्याच्या कोणत्याही भागासाठी कायदे करू शकते. कोण? संसद. राज्याचे कायदे राज्याबाहेर लागू होणार नाही. राष्ट्रपती 4 केंद्रशासित प्रदेशांच्या शांततेच्या प्रगतीसाठी सुशासनासाठी नियमने करू शकतात. कोणते कोणते? 4 अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, पुदुच्चेरी. अंदमान, लक्षद्वीप, दादरा नगर, पुदुच्चेरी. राज्यपाला संसदीय कायदा कारण दमण दीव दादरा नगर एकत्रीकरण करण्यात आले आहे. तर राष्ट्रपती 4 केंद्रशासित हे महत्त्वाचं आहे. स्टार. राष्ट्रपती 4 केंद्रशासित प्रदेशांची नियमने करू शकतात. राज्यपाला संसदीय कायदा राज्यातील अनुसूचित क्षेत्रास लागू होणार नाही. म्हणजे राज्यपालास संसदीय कायदा राज्यातील अनुसूचित क्षेत्रास लागू होणार नाही किंवा बदल लागू होईल असा निर्देश देण्याचा अधिकार नाही. आसाम बाबतीत राज्यपालास आहे. आसाम बाबतीत राज्यपालास, कारण की हे आदिवासी आहेत. हे 4 आदिवासी क्षेत्र आहे, त्यामुळे हे 4 अपवाद आहेत. येथे राज्यपाल करू शकतो. सगळं हक्क राज्यपालाचा आहे. इथं राष्ट्रपतींना नाही. निर्देश देण्याचा अधिकार राज्यपालाचा आहे. कलम 246 संसद व राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे विषय. संसद संघसूचीवर अधिकार आहे, राज्य विधिमंडळास राज्य सूचीवर, तर संसद प्लस राज्य विधिमंडळ समवर्ती सूचीवर अधिकार आहे. कलम 246 वस्तू व सेवा कर संदर्भात आहे. 46 संसद आणि राज्य विधिमंडळास वस्तू व सेवा कर संदर्भात कायदा करण्याचा अधिकार असेल, म्हणजे विधिमंडळ व संसदेला. आंतरराज्य व्यापार वाणिज्य वस्तू सेवा कर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेस आहे. म्हणजे हे फक्त संसदेस, फक्त संसद. आंतरराज्य असलं तर फक्त संसद. कलम 248 शेषाधिकार संसदकडे आहे. 2 कायदेविषयक विषयाची विभागणी. आपल्या घटनेतील विषयाची विभागणी 1935च्या कायद्यावर आधारलेली असून कायद्यात संघ, राज्य, प्रांतिक व समवर्ती अशा तिहेरी विभागणी होती. संघसूची 1 मध्ये पूर्वी 97 विषय होते, आता 100 आहेत. शेवटचा क्रमांक अजूनही 97च आहे. आंतरराष्ट्रीय संबंधित संघसूची, संरक्षण विषयक, दळणवळण, आर्थिक बाबी इत्यादी संघसूचीत येतात. राज्यसूची 2 प्रादेशिक व स्थानिक महत्त्वाचे विषय. पूर्वी 66 होते, आता 61 आहे, 5 कमी केले, तरी शेवटचा क्रमांक 66च आहे. समवर्ती सूची म्हणजे दोन्ही करू शकतात. पूर्वी 47 होते, आता 52 आहेत. जोपर्यंत संसद या सूचीवर विषयाचा कायदा करीत नाही तोपर्यंत घटक राज्यांना कायदा करण्याचा अधिकार असतो. एकदा संसदेने कायदा केला तर संसदेचाच कायदा वर चढतो. संसदेला शेषाधिकार आहे. 3 राज्य विषयांवर कायदे करण्याचा संसदेला अधिकार. राज्य विषयावर सुद्धा संसद कायदा करू शकते. कलम 249 राज्यसभेच्या ठरावाद्वारे राष्ट्र हितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे. म्हणजे राज्यसूचीत सुद्धा संसद कायदा करू शकते. ठराव राज्यसभेत व मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने पारित होणे गरजेचे. तात्पुरत्या काळासाठी असतो. संसदेला GST संदर्भात आवश्यक असणारे कायदे करण्याचा अधिकार असेल. कलम 250 राष्ट्रीय आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर बाबत कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे. 6 महिन्यांनी असा कायदा संपुष्टात येतो. 251 संसदीय कायदा वरचढ ठरणार. कलम 252 2 अधिक राज्य घटक राज्यांना संमतीने त्या राज्यांसाठी कायदा करण्याचे संसदेला अधिकार व असा कायदा इतर घटक राज्यांनी स्वीकारणे. केवळ विनंतीचा ठराव पारित करण्याचं राज्यांना लागू. असा कायदा रद्द किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार मात्र संसदेला. म्हणजे जिथं तिथं हे सर्व कलम संसदेला वरचढ सांगतात व संसद वरचढ ठरते. शेषाधिकार संसदेलाच आहे.
कलम 253 आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी कायदा करणे. आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पूर्ण करणे हेतू संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. अशावेळी राज्यांच्या समवेतीची गरज नसते. कलम 356 राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद त्या राज्यासाठी कायदे करू शकते. राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद राज्यासाठी कायदे करते. राष्ट्रपती राजवट दरम्यान 4 राज्य कायद्यातील संघर्षाचे नियंत्रण. राज्यपाल राज्याने पारित केलेल्या काही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपतींना अशा विधेयकाबाबत पूर्ण शुद्ध नकाराधिकार प्राप्त असतो, म्हणजे पूर्ण नाकार करू शकतात. प्रशासकीय संबंध. कलम 73 संघाचे कार्यकारी अधिकारी बाबतीत संपूर्ण भारताला लागू. 162 घटक राज्यांना राज्यसूचीतील विषयकाबाबत जे कायदेविषयक अधिकार प्राप्त आहेत ते राज्याच्या प्रदेशापुरतीच मर्यादित आहेत, बाहेरच्या नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यापुरतीच वेगळं काही कायदा केला असेल तर फक्त तो महाराष्ट्राच्या राज्यापुरताच आहे. समवर्ती सूचीतील विषयाबाबत कायदेशीर अधिकार जरी संघ व राज्य या दोघांनाही प्राप्त असला तरी कार्यकारी अधिकार सामान्यतः राज्यांना प्राप्त असतात. कार्यकारी अधिकार सामान्यतः राज्यांना प्राप्त असतात. जोवर संसद अन्यथा सुचवित नाही तोवर राज्यांनाच प्राप्त असतो. घटक राज्यांच्या कार्यकारी अधिकारावर बंधने 2 आहेत. 256 अंतर्गत संसदेच्या कायदेशी सुसंगतपणे. तर कलम 257 केंद्राच्या कार्यकारी सत्तेच्या आड येणार नाही. संघांची राज्यांना निदर्शने. 2 तरतुदीबरोबरच संघ पुढील बाबतीतही घटक राज्यांना निर्देश करू शकतात. लष्करीदृष्ट्या महत्त्वाची दळणवळण मार्गाची निर्मिती, रेल्वेच्या संरक्षणासाठी मातृभाषेचे प्राथमिक शिक्षण, एसटीच्या कल्याणासाठी विशिष्ट योजनेची आखणी. वरील बाबीसाठी येणारा जादा पैसा खर्च त्यांना भारत सरकारकडून वसूल करता येतो. कुणाला? राज्यांना. परस्पर कार्यकारी अधिकार बहाल करणे. 258 नुसार राष्ट्रपती राज्याच्या संमतीने संघाचे कोणतेही कार्यकारी अधिकार सरकारकडे सोपवू शकतील. राज्यपाल भारत सरकारच्या संमतीने राज्याचे कोणतेही कार्यकारी अधिकार सरकारला सोपवू शकतील. म्हणजे राष्ट्रपती राज्याच्या संमतीने संघाचे कोणतेही कार्यकारी अधिकार सरकारकडे सोपवू शकतात. म्हणजे राष्ट्रपती सरकारला सोपवू शकतात किंवा राज्यपाल केंद्राला सोपवू शकते. संसद कायद्याद्वारे राज्याच्या संमतीशिवाय एखाद्या राज्यावर कर्तव्य सोपवू शकते. संसद सुद्धा राज्याच्या संमतीशिवाय एखाद्या राज्यावर कर्तव्य सोपवू शकते. राज्य विधिमंडळाला मात्र असे करता येत नाही. संघ व राज्यामध्ये सहकार्य व समन्वय. कलम 261 सार्वजनिक कृती यांना सर्वत्र भारतीय राज्यक्षेत्रांना संपूर्ण विश्वास दिले जाते. 262 आंतरराज्यीय नदीच्या पाण्याबाबत. 262 226 आंतरराज्यीय नदीच्या पाण्याबाबत तंटा सोडवण्यासाठी संसदेला कायदा करून तरतूद करता येईल. संसद इथे येतो. 263 राज्यांमध्ये समन्वयासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करू शकतील. आंतरराज्य परिषद. 273 312 अखिल भारतीय सेवा संसदेला निर्माण करता येतील. नवीन सध्या 3 आहेत, IAS, IPS, IFS. तसेच त्यांचे वेतन व पेन्शन मात्र संबंधित राज्य अदा करतात. 315 संघ व राज्यासाठी लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची नेमणूक जरी राज्यपाल मार्फत होत असली तरी त्यांना पदावरून दूर केवळ राष्ट्रपतीच करू शकतात. 2 अधिक राज्यांसाठी विनंतीने संसद त्यांच्यासाठी संयुक्त राज्य लोकसेवा आयोग व त्यांचे अध्यक्ष व सदस्य मात्र राष्ट्रपती मार्फतच नेमले जातात. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग असल्यास राष्ट्रपती नेमतात. जसं इकडं राज्यपाल नेमतात तसं संयुक्त असलं तर राष्ट्रपती मार्फत नेमले जाते. संयुक्त असल्यास राष्ट्रपती. 324 राज्य विधानसभा व विधान परिषद निवडणुकाचे पर्यवेक्षण संघ निवडणूक आयोगाकडे असते.